नमस्कार, मी सय्यद हारून अली, दैनिक जनजागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक 18 जून 2024 आज सिल्लोड तहसील कार्यालय तहसील भवनमध्ये इथं AMLC स्थानिक स्वराज्य विधान परिषदेसाठी निवडणुका चालू आहे। आपल्यासोबत एक गटनेता आदरणीय सन्माननीय नंदू सहारे, रौफ बागवानजी, आसिफ बागवानजी आणि पालोदकर साहेब। भैया, कसं राहील तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था औरंगाबाद आणि जालन्याचं? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जालना संभाजीनगर या निवडणुकीचे भाजप, शिवसेना, अजित पवार, राष्ट्रवादी यांचे अधिकृत उमेदवार सुहाजी शिरसाट, सन्माननीय आमचे नेते आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या आदेशाने आम्ही युतीचे नेते आदरणीय सुहास शिरसाट यांना क्रमांक 1चं मतदान सर्वांनी ठरवलं आणि केलेलं आहे या ठिकाणी। आणि निश्चित मला खात्री आहे या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट बहुमताने निवडून येतील, प्रचंड मताने निवडून येतील। त्यांचं आजच मी तुमच्या माध्यमातून अभिनंदन करतो। बरं साहेब, इलेक्शन आता कोणत्या पद्धती झाली? EVM झाली का ब्लॅक पेपरनं झाली, कशा पद्धतीने? नाही, ह्या ठिकाणी काय पोलचीट देण्यात आली, त्यात क्रमांक टाकावा लागतो। अच्छा अच्छा, त्या हिशोबाने आमचं आय कार्ड वगैरे चेक करण्यात आलं। सुरुवातीला जे आम्हाला मतदान कार्ड, आय कार्ड होते ते त्यांनी चेक केले, त्यात आम्हाला नंबर मिळाला। त्या नंबरच्या दुकाने मतपत्रिका मिळाली। त्या मतपत्रिकामध्ये उमेदवारांची नावं होती, त्यासमोर आपल्याला क्रमांक टाकायचा होता 1, 2, 3 असे। तर आम्ही सुहास शिरसाट यांना प्रथम 1 क्रमांकाचं मतदान देऊन नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि सभापति महोदय। अगदी साहब सत्तार साहब। आसिफ बागवान भैया, स्वागत है आपका। क्या बोलेंगे आमदार अब्दुल सत्तार साहब के मार्गदर्शन के नीचे आप? हमारे नेता आमदार अब्दुल सत्तार साहब, इनके मार्गदर्शन पे महायुति के जो उम्मीदवार है हमारे सुहास भाऊ शिरसाट, ये 100% चुन के आएंगे और भरघोस मतों से चुन के आएंगे। हार्दिक शुभेच्छा। पालोदकर साहेब, तुम्ही काय बोलता? निश्चित महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येतील, यात काही शंका नाही। असे चित्र आज जिथं दिसू लागलेले आहे। 11 मधून 6 जागा पहिलेच झालेल्या आहे, सिद्ध झालेलं आहे, म्हणजे ते बिनविरोध ठरलेलं आहे। हो, राज्य स्तरावरचं काही सांगता येणार नाही सध्या, पण आमची जी आहे छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये निश्चित महायुतीचा उमेदवार सन्माननीय सुहासजी शिरसाट हे निश्चित निवडून येतील अशी मला खात्री वाटते। भैया, आसिफ, अपने गुड्डू भाई नगरसेवक आपल्या सोबत है, प्रभाग क्रमांक 14 चे सिल्लोड चे कर्तव्याध्यक्ष। गुड्डू भाई, क्या बोलेंगे आज के जो मतदान हो रहा, कौन आएगा भारी लीड से? तो सुहास आज का जो मतदान है ये वन साइड सिल्लोड सोयगांव जो तालुका है, अच्छा, इस विभाग के भाग्यविधाता आमदार अब्दुल सत्तार साहब, इन्होंने जो है तो शब्द दे हुए है, और इनका शब्द जो है तो ये पत्थर की लकीर रहती है। यहाँ पे जितने भी हमारे नगर सेवक है, नगर अध्यक्ष है, जिला परिषद सदस्य, ये सब एक नीति एक मत से जो है तो सुहास भाऊ शिरसाट इनको जो है तो यहाँ पे हमने अभी मतदान करके आए, और ये जो है तो ये ज़िले में एक ऐतिहासिक लीड से सुहास भाऊ शिरसाट चुन के आएंगे। हे सिल्लोड शहराचे नगरसेवक होते तथा जिल्हा परिषद सदस्य होते, यांचं ठाम म्हणणं आहे की सुहास शिरसाट लीडने निवडून येतील। मी सिल्लोड शहर तहसीलमधून सय्यद हारून पुन्हा येईल। जनजागृती न्यूज पाहत राहा। जय हिंद।